नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा जो पॉडकास्ट आहे तो स्वामींवर होणार आहे आणि खूप सारे असे चमत्कार स्वामींनी आपल्याकडे जे गेस्ट आलेत त्यांना दिलेत आणि त्यानंतर काय त्यांच्या आयुष्यामध्ये बदल झाला आहे आणि त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी काय चेंजेस केलेत आज आपल्याला ते ऐकायला मिळणार आहे. नमस्कार दादा. नमस्कार. तर तुम्ही अगोदर आपल्या ऑडियन्सला एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलात. माझं नाव शेखर. मी पुण्यावरून आलो आहे, फुरसंगीवरनं. स्वामी आमच्या घरी कसे आले हो अनुभव सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे खास. ओके. तर दादा, ही भक्तीची सुरुवात कशी झाली स्वामींची? काय लाईफमध्ये असे तुमच्या प्रसंग आला होता ज्यानंतर तुम्ही स्वामींची भक्ती स्टार्ट केली की अगोदरपासून घरी स्वामींची भक्ती होती? नाही, सुरुवातीपासून आमच्या घरी भक्ती नव्हती स्वामींची, पण ज्यावेळेस आम्ही म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाने आम्हाला जागा झाल्यानंतर माझी खूप इच्छा होती घरामध्ये स्वामींची मूर्ती आणायची. तर मग त्या हिशोबाने आम्ही स्वामींची मूर्ती आणली. पण पहिल्या दिवशीच वास्तुक शांतीच्या दिवशी ज्यावेळी स्वामींची प्राणप्रतिष्ठा आपल्याला वरच्या मजल्यावर करायची होती, म्हणजे ज्या ठिकाणी आपण वास्तव्याला होतो त्या ठिकाणची तिथं करायची होती. तर तिथं पहिल्या रात्रीत म्हणजे पहिल्या दिवशी जे वास्तुक शांतीचा दिवस होता त्या दिवशी महाराजांनी 4:30-5 वाजता म्हणजे दारात सांगण्यात आलं. म्हणजे एक म्हातारी व्यक्ती आली आणि ती बोलली, माझी बहीण तिथं रांगोळी काढत होती आणि तिला सांगण्यात आलं की तुमच्या घरी आज योगीराज येणार आहे आणि इथून पुढचं जे तुमच्या घरी स्वामी भक्ती करत आहे त्याच्या आयुष्यात खूप संकट पण येतात, पण त्याला एवढंच सांगा, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी. एवढंच बोलून तिथून सुरुवात झाली म्हणजे स्वामी भक्तीत येण्याची जास्त. ओके. त्याच्या अगोदर असं नुसतं स्वामींची भक्ती नव्हती, फक्त नामस्मरण चालू होतं. मंदिरात जायचं, मठात जायचं, पाया पडायचं, एवढंच म्हणजे रुटीन चालू होतं. नवीन वास्तू घेतल्यानंतर नवीन म्हणजे माझी इच्छा होती स्वामींना आपल्या घरात आणायची. पण ती मूर्ती भेटताना पण खूप अडचणी काहीच नाही आल्या. महाराज म्हणजे अचानक आले. 4 दिवसात मूर्ती बुकिंग झाली, पंढरपूरवरून आणली गेली आणि तिथून महाराजांनी म्हणजे आशीर्वाद त्यांना एक एक भेटायला सुरुवात झाली. ओके. मग काय असे चमत्कार झाले त्याच्यानंतर? चमत्कार म्हणायला तर त्यांचे खूप आशीर्वाद आम्हाला भेटले. ज्यावेळी महाराज आमच्या घरामध्ये म्हणजे वरती होते म्हणजे पहिल्या मजल्यावर, त्यावेळी माझ्या भावाच्या पोराचं ॲडमिशन RTOमधनं म्हणजे अचानक झालं गेलं. वेटिंग लिस्टला लागलं गेलं आणि आमच्या आईला कॅन्सरसारखा आजार झाला. त्यात म्हणजे गॅरंटीच दिली नव्हती आमच्या आई जगल का नाही म्हणून. पण महाराजांच्या आशीर्वादाने तिच्या म्हणजे रिपोर्टमध्ये आले गेले की 2 किडन्या खराब झाल्यात आमच्या आईच्या आणि KM हॉस्पिटललाच आपल्या मुंबईला ऑपरेशन करण्यात आलं. पण ऑपरेशन झाल्यानंतर रिपोर्ट ज्यावेळी काढले गेले तेव्हा एक किडनी चांगली दाखवली महाराजांच्या आशीर्वादाने. तिथून पुढं ओढ जास्त लागली महाराजांची. आणि मग एक म्हणजे स्वामी महाराज आपल्या घरी येऊन आपल्या घराला 8 वर्ष पूर्ण झाले. तर 3-4 वर्षानंतर महाराजांनी स्वप्नात दृष्टांत दिला आणि आज्ञा केली की तू आता माझा मठ बांध. ज्यावेळी मग मठ बांधण्यासाठी सुरुवात केली, हातात 1 रुपया नव्हता. कोरोनाचा काळ सुरुवात झाली सुरुवातीलाच. आणि अशावेळी महाराज आता काय करू, सगळ्यांचे जॉब जात होते, सगळे हतबल झालेले होते. पण महाराजांनी अशी लीला केली की स्वप्नात सांगितलं गेलं, तुला पैशाच्या अडचणी 100% येणार आहे, पण तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी. ह्यो मोठा खूप त्यांनी आधार दिला. आणि ते ज्यावेळी मठ म्हणजे बांधण्यासाठी सुरुवात केली 1-2-3 दिवसानंतर आणि मठाचा म्हणजे पायारंभ सुरू केला आपण. सुरू केल्यानंतर पण भरपूर 1-2-3 महिन्यातच महाराजांनी मठ पूर्ण करून घेतला. महाराज विराजमान झाले मठामध्ये. तिथून पुढचे तर अनुभव भरपूरच आहे. एक पहिली पौर्णिमा यायच्या आधी 10-15 दिवस मठात चोरी झाली. चोरी झाल्यानंतर असा विषय घडला, मठात चोरी झाली, कुलूप तोडलं गेलं मठाचं. म्हणजे खालच्या मजल्यावर आपला मठ आहे, तिथं मठाचं कुलूप तोडलं गेलं आणि चोर आतमध्ये गेले. त्यांनी सगळ्या पूर्ण लाईटी बिटी लावल्या आणि चांदीचा तांब्या महाराजांना केलता असं पाणी पिण्यासाठी. तो 1-2-3 दिवसच झालेलं आणि त्या चांदीच्या तांब्यावर लेबल पूर्ण म्हणजे होतं आणि दानपेटीत पण 7-7 हजार रुपये होते. पण महाराजांची लीला काय होती कोणाला म्हणजे माहीत नव्हतं. चोर आतमध्ये गेले, त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न होता म्हणूनच आतमध्ये गेले असेल ना. पण दुसऱ्या दिवशी आम्हाला समजलं गेलं सकाळच्या पारी असं आपलं मठ तोडलं गेलंय. वरती आम्ही राहतो तिथं लॉक लावलेलं म्हणजे सेफ्टी डोअरला, म्हणजे आम्ही बाहेर न पडू म्हणून. पण आतमधल्या कुठल्याच वस्तूला महाराजांनी हात लावून दिला नाही. तो पहिला चमत्कार घडला. ओके. म्हणजे ते तांब्या वगैरे काहीच नेला नाही त्यांनी महाराजांनी. म्हणजे महाराजांच्या समोरचं दानपिठेचं छोटंसं कुलूप आहे त्याला पण हात लावू शकले नाही. मग या आतमध्ये महाराजांनी काय चमत्कार केले ते ऑब्व्हियसली प्रयत्न तर केले. चमत्कार झाला. चोर आले म्हटल्यावरती त्यांचा हेतू चोरीचाच होता. पण महाराजांनी चोरी करून दिली नाही, ही पहिली लीला तर त्यांनी दाखवली. आणि मेन तो चांदीचा तांबे मी खूप म्हणजे आपण भाजीला जा, कुठं खर्च म्हणजे किराण्याच्या दुकानात जा, 1 रुपया साठवून असं मी सेपरेट पैसे महाराजांसाठी चांदीचा तांब्या घ्यायचा या हेतूने ठेवले गेलेले ते पैसे. आणि त्या फक्त ठेवताना असा विषय झाला, ज्यावेळी पहिल्या दिवशी मी ठेवलं चांदीचा तांब्या, माझ्या मनात पण शक आला, महाराज आता तुमचा तांब्या तर मी ठेवतोय पण चोरी बिरी झाली तर. आणि दुसऱ्या दिवशी महाराजांनी अशी लीला केली की चोरी झालीच,
पण महाराजांना ज्यावेळी तांबे ठेवला गेला, महाराजांना म्हणलं महाराज हे खूप कष्टाने तांबे तुमच्यासाठी तयार केलेला आहे आणि या तांब्याची तुम्हीच काळजी घेतली. तिथं त्यांनी पहिला म्हणजे संदेश दिला, बाबा मी तुझ्या पाठीशी घाबरू नको. म्हणजे तुमच्या मनात शंका होती की चोरी होतोय का, चोरी वगैरे झाले तर दाखवलं, पण जरी काय झालं तरी मी आहे, घाबरू नको. बरोबर. म्हणजे तो एक पहिला अनुभव आला. आणि तिथून पुढचे पण भरपूर अनुभव येतच गेले. तिथं लोकांना असं केलं की आपण या मठाची कुठं पब्लिसिटी केली नाही, कुठं बोर्ड लावला गेला नाही. माझी अशी इच्छा होती की महाराजांच्या मठात ह्या महाराजांच्या इच्छेने व्यक्ती आली पाहिजेत आणि तसंच घडलं गेलं. महाराजांच्या इच्छेने एक एक व्यक्ती येत गेले आणि आज मठाला भरपूर लोक जोडले गेलेत आणि भरपूर लोकांच्या इच्छा आकांक्षा महाराजांनी पूर्ण केल्यात. आणि असं पण झालं, मग महाराजांनी पादुकांची आज्ञा दिली. माझ्या आता चांदीच्या पादुका कर. चांदीच्या पादुका 1.25 किलोच्या महाराजांना पाहिजे होत्या. त्यावेळेस पण महाराज म्हणजे पादुका करताना माझ्या हातात 1 रुपया नव्हता. आणि अशी घटना घडली गेली. आम्ही ज्या सोसायटीत राहतोय त्या सोसायटीतले म्हणजे काही लोकांनी मठ म्हणजे बंद करा इथपर्यंत आदेश आला गेला आणि मठ बंद पण झाला. म्हणजे आरती सुरू होती महाराजांची, सगळे म्हणजे विधिवत महाराजांचे उपचार म्हणजे पूजा पाठ चालू होते. आपल्याला काही एवढ्या गोष्टी माहित नाही, पण महाराज सगळे सांगत होते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. महाराजांनी पादुकाचा आदेश केला, मठ बांधण्यापर्यंत म्हणजे बंद करण्याची आज्ञा म्हणजे लोकांनी सांगितलं गेलं. म्हणजे पॉलिटिकल लोक जरा जमली गेली तिथं, म्हणले याला कुणी कार्याला मदत करायची नाही. आमच्या सोसायटीत घडली गेली घटना, पण फक्त एवढाच विश्वास होता, मला माहित होतं हे महाराजांचं कार्य आहे, आपण आपलं घर चालवत नाहीये, महाराजच हे कार्य पूर्ण करतील. आणि त्यावेळी मी त्या लोकांना पण सांगितलं गेलं, म्हणजे ते 25-30 लोक होते त्यांच्यासमोर मी बोललो, असं आहे महाराजांचं कार्य, महाराजांना काळजी, तुम्ही आम्ही करणारे कोण आहे. आणि तसंच घडलं गेलं. महाराजांनी ते कार्य पण निर्विघ्नपणे करून घेतलं. पादुका विराजमान झाल्या, तिथून पुढचे पण अनुभव खूप छानच आले. पादुका पण ठेवताना आमच्या फुरसुंगीमध्ये मी राहतो आणि फुरसुंगीमध्ये 2-3 मंदिर आहेत, तिथं चोरी झाली गेली. त्या काळात जरा चोर म्हणजे भरपूर फिरत होते आणि 2-3 मठातनी मंदिरातनी चोरी झाली. त्यावेळी माझ्या मठात म्हणजे माझ्या वेळी त्यावेळी पण शंका आली, महाराज आता तुमच्या पादुका ठेवल्यात, म्हणजे आता 1.25 किलो म्हणजे 1-1.5 लाख रुपयाचा विषय होता. पण महाराजांनी त्यावेळी पण आज्ञा केली, तू घाबरू नको, या पादुका माझे, ज्यावेळी या पादुका कोण हात लावेल त्यावेळी पुढची म्हणजे कारवाई मी करेल, तू करायची गरज नाहीये. म्हणजे त्यावेळी पण महाराजांनीच तारून नेलं, असा विषय झाला. म्हणजे तिथे तुम्ही जी पण गोष्ट त्या मठा घडली गेली सेफच आहे. आणि आरतीच्या म्हणजे ज्यावेळी आरती बंद करण्यात आली की म्हणजे कसं असतं, माणसाला मीपणा, मोठेपणा, गर्व, अहंकार असतो. आणि या ठिकाणी आम्ही असं केलंय, महाराज या ठिकाणी तुमच्या इच्छेने व्यक्ती आले पाहिजेत आणि असा व्यक्ती पाठवा की त्याला स्वामी कार्याची तळमळ आहे आणि तुमच्या इच्छेने येईल आणि तुमच्या इच्छेने टिकल. आणि तशीच व्यक्ती महाराजांनी आणली. जे महाराजांच्या मठाला जोडली गेली त्या व्यक्तींना महाराजांनी दूर केलं, कारण ती त्यांची इच्छा असेल. का दूर केलं हे त्यांनाच माहीत असेल. पण खूप छान कार्य चाललंय. पारायण सेवा आहे. आपण संकल्प आपल्या इथं जो केला जातो, तो संकल्पामध्ये अर्धे निम्मी महाराज इच्छा पूर्ण करणारे असे संकेत पण देतात. आज त्या म्हणजे संकल्पनेतनं खूप लोक मठामध्ये येत आहे, लांब लांबनं येत आहे आणि खूप लोकांना अनुभव आला आहे. त्यांनी भरपूर लोकांना सांगितलं गेले आणि तसंच महाराजांचं कार्य वाढलं गेले. तर दादा, आता तुम्ही जसं म्हणालात की मठामध्ये पारायण वगैरे हे सर्व होतात, तर हे काय आहे, जरा त्याला तुम्ही डिस्क्राईब कराल? महाराजांना कसं पोथी पुराण पारायणाची खूप आवड होती आणि त्या संकल्पनेतनं महाराजांनी पहिली आज्ञा केली. पहिली आमची गुरुपौर्णिमा येणार होती मठामधली. आज मठाला 4 वर्ष पूर्ण झाले. पहिल्या गुरुपौर्णिमेला महाराज बोलले, आपल्या मठामध्ये तू पारायण सेवा सुरू कर. सुरुवातीला सेवा सुरू केली, एकच व्यक्ती पारायणाला बसलेला. त्या व्यक्तीला काही, मला पण थोडंफार ज्ञान नव्हतं, मी आपण आज्ञानीचे महाराज जे ज्ञान देतात त्याच्यानेच मी लोकांना योग्य ते मार्गदर्शन करतो आणि ती महाराजांची इच्छा आहे, ह्या हेतूने मी करतो. पहिलं पारायण घडलं गेलं, दुसरं पारायण घडलं गेलं, त्याचे विधिवत नियम सांगितले जातात. 1 वर्ष अन्न खायचं, पावित्र राखायचं, मठात 7 दिवस बसताना कुणाच्या घरी नाही जायचं, पूर्ण नियम बंद करू म्हणजे नियमाच्या अटी लागून आपण मठात पारायणाला लेडीज भरपूर बसल्या जातात. मठामध्ये पहिल्या दिवसापासून जे पारायणाला बसतात, संकल्प केला जातो. ते संकल्प करताना महाराज काय काय आज्ञा देतात, संकेत देतात, ह्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होणार आहे का नाही, कितपर्यंत ह्यांना फरक अनुभवल, हे संकेत म्हणजे पारायण करताना संकेत महाराज देतात. ते संकेत केल्यानंतर मठामध्ये पारायणाला बसल्यानंतर लोकांना अनुभव चांगले आले. कुणाला जॉब लागला, कुणाला मुलाच्या अडचणी होत्या, 10-10 वर्ष मुलं नव्हती, त्यांना मुलं झाली. कोण आज बाहेरच्या देशात जॉबला चांगल्या कार्यरत आहेत आपल्या मठातल्या स्वामी भक्त. कुणाची घराची स्वप्न पूर्ण झाली, कुणाची भरपूर अशा बारीक सारीक अडचणी महाराजांनी पूर्ण करून घेतल्या. गुरुचरित्राचं पारायण असतं आपल्या इथं, श्रीपाद वल्लभांचं पारायण आपण ठेवलं गेलो, सारामृत पोथी असते, सामूहिक नामस्मरण सेवा असे ठेवले, संकल्पयुक्त सगळ्या सेवा अर्पण करतो. ओके.
आणि आता सध्या पण गुरुपौर्णिमा चालूच आहे. आपले एक 8 तारखेपर्यंत पारायण सेवा सुरूच आहे, म्हणजे नाही का. एक 5 पारायण यावर्षी महाराजांनी आज्ञा केली, माझे 5 पारायण तू मठामध्ये ठेव. आणि अक्कलकोटवरनं म्हणजे जे 5 पारायणाला एक व्यक्ती बसला जाणार त्याला अक्कलकोटवरनं काहीतरी महाराज पाठवणार आहे, ते मला त्या ठिकाणी पाठवलं जाईल. आणि आता काय महाराज पाठवतात ते बघू महाराजांची लीला. ते पण योग ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक